नकारार्थी विचारांपासून लांब आणि चांगल्या उत्तम विचारांच्या जवळ जर राहू, चांगल्या लोकांच्या सहवासात राहू, तर आपलं खरं आयुष्य बदलायला वेळ लागणार आहे दादा. आता कोणी बघा, बघतो आपण प्रत्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रात कोणी काम करतं, कोणी राजकारणी व्यक्ती असेल तर आपल्या राजकारणामध्ये समाजसेवेचं त्यांनी ठरवलेलं असं की माझ्या आयुष्यामध्ये मी या जिल्ह्याचा एवढा मी बदल घडवेल आणि आहे की नाही, एवढं आपलं सगळं करेल. कोणी शिक्षण क्षेत्रातलं असेल तर त्याला असं वाटतं नाही मी 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल, काही ज्याचं जे शिक्षण असेल त्याच्यात मला चांगल्या पद्धतीने मला अचीव करायचंय. कोणी एखादं सोशल वर्कर असेल त्याला वाटतं की नाही काहीतरी आपल्याला काहीतरी कुठं म्हणजे हे जे सगळे जे बघा हे दिलेत ना, हे कधी उभं राहतं आपल्याकडे, हे असे विचार, हे चांगला पुस्तकांचा सहवास, हे सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही लावून दिले दादा आम्हाला. पुस्तक वाचन ही कला ज्यांनी आत्मसात केली त्या व्यक्तीला कधी आयुष्यात कमी पडणार नाही. पुस्तक वाचन म्हणजे शिक्षणाला जो महत्व देतो, प्राधान्यक्रम देतो. बघा इथे दिले हे जे मोठमोठे बघा दादा आपल्याला वाटतं बरं हे जे लेखक असं, हे जे पुस्तकं दिले तुम्ही दादा आम्हाला, हे जे पुस्तक तुम्ही आम्हाला दिलेले आहेत हे सोपं नाहीये. हे पुस्तकांमध्ये दादा माहिती आहे त्यांचा लेखकांचा पूर्ण आयुष्यभराचा त्यांनी जे आयुष्यात शिकलेलं असतं, त्यांचे जे चढउतार आलेले असतात, ज्या सगळं शिकलेलं असतं ते फक्त आपल्याला काही मिनिटात काही पेजेस मध्ये त्यांनी मांडून दिलेलं असतं दादा. म्हणजे सोपं नाही. हे जो जवळ करेल ते पुस्तक तो फॉलो करेल, वाचन करेल, तो खरंच त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये सगळं बदल घडतोय दादा. सोपं नाही. कारण साधं नाही लेखकाचं बघा आता इतकं म्हणजे मिरेकल मॉर्निंग झालं, यश तुमच्या हातात झालं, इतके आता शिवखेरासारखे किती नावाजलेली व्यक्ती पूर्ण त्यांचा जीवनाचा क्रम, मी कुठे अपयश आलो, कसं मी ते जीवनात पुन्हा यश मार्गासाठी मी काय काय हाती घेतलं हे सगळं दिलेलं आहे. म्हणून पुस्तकांचं वाचन सगळ्यांनी लावून घ्यावं, म्हणजे ते आवडते लावून घ्यावी. व इथे दिले दररोज स्वतःला आणि इतरांना उद्युक्त करणे. आणि हे कधी उभं राहतं जाता ज्यावेळेस आपण चांगल्या पुस्तकांचं सहवासात राहू त्यावेळेस